चला आज बनवू तिळाची पोळी. तीळ गूळ भाजून मिक्सरला लावून घेतलेला आहे. असा उंड्याचा गोल आकार करून त्याच्यात बेसन इतकं भरपूर प्रमाणात कूट असा घातलेला आहे. छान पद्धतीनं हलक्या हलक्या हातानं त्याला गोल करून घ्यायचं आणि पीठ टाकून छान पद्धतीनं अगदी हलकं हलकं लाटून घ्यायचं. व्यवस्थितशीर फुटली नाही पाहिजे. एकदम हलक्या हलक्या हातानं लाटून घ्यायची. एकदम सोपी रेसिपी आपली, खूप छान लागते खायला. हेल्दी आहे आणि सोपी पण आहे. हलक्या हलक्या हातानं लाटून झालेली आहे माझी. बघू शकतो आता पोळी लाटणं झालेली आहे. एकदम छान आणि भाजून खरपूस घेतलेली आहे. मऊ लुसलुसीत अशी मस्त आपली पोळी झालेली आहे. बघू शकतात मस्त कूट भरलेला आहे. भात, वांग्याची भाजी, पोळी, या मग जेवायला.